तर मंडळी, फायनली आम्ही मराठीने लुटलेला खजिना जिथं ठेवला होता त्या गडाच्या पायथ्याशी पोचलोय. थोड्या पायऱ्या चढल्यावर गणेश दरवाजाच्या पाशी पोचलो. शत्रूंच्या हत्तींपासून बचावासाठी लावलेले लोखंडी सोरे दरवाजावर तुम्हाला आजही बघायला मिळतील. दरवाजाच्या शेजारीच तोफा आणि शिलालेख आहेत. हा असा गोमुख बांधणीचा दरवाजा बघून वाटतं की त्यावेळी एवढी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी नव्हती, तरी एवढं परफेक्ट कसं काय बांधलं असेल. आणि आजही 400 वर्षानंतर हे डौलानं उभं आहे. यात ज्या तुम्ही गुहा बघताय याचा धान्य कोठारा म्हणून त्यावेळी उपयोग व्हायचा. यानंतर आम्ही पोचलो हनुमान दरवाजाच्या इथं. फायनली आम्ही लोहगड चढलाय. तर सकाळ आत्ता वाजले 10:15 आणि आम्ही सकाळपासूनचा दिनक्रम काय काय होता आमचा ते तुम्हाला आत्ता इथून दाखवतो. तर सकाळी शार्प 7:30 वाजता आम्ही इथं होतो, लोहगड चढण्यासाठी आलेलो. पण आम्हाला त्यावेळी कळालं की 9 वाजता ओपन होईल. मग त्यानंतर आम्ही थेट ठरवलं की जो विसापूर जो समोर दिसतोय तो सर करायचा. मग आम्ही इथं आमच्या गाड्या पार्क केल्या. गाड्या पार्क करून हा पूर्ण गड चढला. इथून अशी एक वाट गेलेली आहे आणि तो पूर्ण उतरून आत्ता 9:30 वाजता मी गड चढायला सुरुवात केलेली. आता 10:15ला आम्ही पूर्ण गडावर आहे, लोहगडावर. जर बारकाईनं पाहिलं तर दरवाजावरची कलाकुसर किती भारी आहे राव. कमळाची फुलं पण किती बारकाईनं कोरलेली आहेत, जसं काय दगडावर छापच उठवला आहे. दरवाजातून आत गेल्यावर सभा मंडप बघून थेट आम्ही गेलो महादेवाच्या मंदिराकडे. या मंदिराच्या बाजूलाच त्र्यंबक तलाव आहे आणि या तलावाच्या कडेलाच छोट्या छोट्या पाण्याच्या टाक्या देखील आहेत. या पाण्याच्या टाक्यांमधील पाणी खूपच स्वच्छ आहे आणि या टाक्यांमध्ये छोटे छोटे मासे सुद्धा आहेत. तेवढे भारी दिसतात ना, काही विचारूच नका. आता तुम्ही म्हणाल मी खोटं बोलतोय. आता तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनीच बघा आणि मला सांगा. यानंतर आम्ही षोडशकोनी विहीर पाहिली, जी 1789 मध्ये बांधलेली होती. मग काय, पूर्ण किल्ल्यावर पसरलेल्या हिरवळीमधून थेट विंचूकडा गाठला. आता पावसाळा असल्यामुळं सुरक्षितेसाठी विंचूकड्यावर जाण्यास मनाई आहे, परंतु व्ह्यू एकदम खतरनाक होता. लोहगड किल्ला आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं अनोखं नातं आहे. इसवी सन 1670 मध्ये पहिल्या सुरत मोहिमेत लुटलेला खजाना नेताजी पालकर यांनी याच गडावर आणून ठेवला. विंचूकड्यावरून आम्ही थेट विसापूर किल्ला व्ह्यू पॉईंटवर आलो. आम्हाला विश्वासच बसत नव्हता की समोरचा गड सोडून आम्ही उतरला आणि लोहगडावरून याला बघतोय. खरंच अनप्लॅन्ड गोष्टीची मजा काही औरच असते. आजच्या प्रवासाचं श्रेय मी गाडीला देतो. अशा पद्धतीनं आमचा प्रवास सुखकर आतापर्यंत झालेला आहे. आम्ही इथं लोहगड आणि हा विसापूर कंप्लीट केलेला आहे.